तर सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि आपल्याकडे सणवार किंवा कुठली पूजा असली तर नारळ तर हमखास फोडल्याच जाते आणि हे फोडलेलं नारळ मग नुसतंच खाऊन खाऊन संपत पण नाही आणि भाजीला वगैरे किती वापरणार। तर चला आपण आज मस्तपैकी अशाच ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत। तुमच्या इकडे पूजेचं म्हणजेच प्रसादाचं जर नारळ ठेवलेलं असेल ना तर लगेच फोडून घ्या आणि पटापट ह्या ओल्या नारळाच्या वड्या बनवायला घ्या। अतिशय सोपे आहे आणि खायला जबरदस्त लागतात। तर इथे बघा एक नारळ मी फोडून घेतला होता, तो नारळ स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर बघा ह्याचे छोटे छोटे काप करून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतले आणि इथे कढईमध्ये चमचाभर तूप घातलं आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला हा नारळ ह्या तुपामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा। आता नारळामध्ये मॉइश्चर असतं, ओलावा असतो, तर आता काय करायचं आपल्याला हा नारळ आहे ना छान 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला मंद आचेवर असाच परतून घ्यायचा। त्यानंतर इथे 10 ते 15 मी इथे काजूच्या बिया घेतल्या, त्यानंतर 3 वेलच्या घेतल्या। आता ह्या काजूच्या बिया आणि वेलच्या आपल्याला मिक्सरमध्ये छान म्हणजे असं सुखच, काही पाणी दूध वगैरे न टाकता सुखच ह्याचं बारीक करून घ्यायचं। थोडंसं रवाळ राहिलं, दाणेदार राहिलेत ना काजू तरी चालतील, एकदम काही आपल्याला पेस्ट वगैरे असं बनवून घ्यायचं नाही आहे। इथे बघा आता 10 मिनिटानंतर काय होतं, ह्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण उडून जातो, नारळ छान आपला आता कोरडा झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आहे ना आपल्याला इथं मी एका नारळासाठी पाऊण वाटी एवढी, छोट्या वाटीने म्हणजे जी मीडियम वाटी असते ना त्याने पाऊण वाटी एवढी साखर घातली आणि मिक्सरला बारीक केलेली ही काजूची पावडरसुद्धा ह्या मिश्रणामध्ये घातली। त्यानंतर आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आता काय होतं की इथे साखरेचं पाणी सुटायला सुरुवात होते, त्यामुळे आता आपल्याला हे मंद आचेवर 5 मिनिटापर्यंत असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे मी छोट्याशा वाटीने पाव वाटी एवढी ताज्या दुधाची मलाई घातली आहे। लक्षात ठेवा आपल्याला दूध वगैरे याच्यात घालायचं नाही आहे, फक्त दुधाची मलाई घालायची आहे। याने आपल्या वडीला खूप छान चव येते, वडी जबरदस्त टेस्टी लागते। त्यानंतर आता आपल्याला कंटिन्यू हे मिश्रण फिरवत आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे। तर आता बघा तुम्ही शेवटी आहे ना हे मिश्रण असं आवळल्या जात आहे बघा, असं फिरवलं का ह्याचा गोळा बनायला तयार होतो आणि कढईला सुद्धा हा चिटकत नाही। हा बघा वरचेवर असा निघतो, छान असा गोळा बनतो आणि याचं तूपसुद्धा साईडला असं रिलीज व्हायला लागतं। तूप आपण जास्त वापरलेलंच नाही आहे, फक्त 1 चमचा तुपामध्ये ह्या वड्या बनून तयार झाल्या आहेत। आता आपलं मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं, कारण काय होतं आपण बरेचदा वड्या बनवायला घेतो आणि आपल्या वड्या बनतच नाहीत, त्या पडत नाही, मऊ पडून जातात। तर हे मिश्रण आपलं तयार झालं हे ओळखण्याची ट्रिक म्हणजे काय करायचं, सगळं मिश्रण असं आवळून झालं की त्याच्यामध्ये चम्मच असा उभा ठेवून बघायचा। चम्मच जर ताठ उभा राहिला ना तर समजायचं आपलं मिश्रण तयार आहे, किंवा चम्मच जर पडायला लागला तर समजायचं की आपलं मिश्रण अजून तयार व्हायचं आहे। तर तशा वेळेला आणखी थोडा वेळ हे मिश्रण गॅसवरती मंद आचेवरच परतून घ्यायचं। आणि असं दुसरी ट्रिक म्हणजे मिश्रण कढईमध्येच आपण परतत असताना आहे ना ते असं गोळा बनायला सुरुवात होते, ते गोळा बनायला सुरुवात झाली की आपलं मिश्रण तयार होतं। आणि साधारण साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 10 मिनिटापर्यंत मंद आचेवर हे मिश्रण छान परतून घ्यायचे। 10 मिनिटानंतरच आपलं हे मिश्रण वडीसाठी तयार होईल, त्यामुळे मिश्रण परतत असताना आहे ना घाई करायची नाही, थोडा वेळ लागला तरी चालतो, पण काय होतं मग वडी आपली फिसकटत नाही, 100% वडी खूप छान पडते। त्यानंतर आता मिश्रण तयार झाल्यानंतर काय करायचे आपल्याला एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं। चमच्याला आधीच हे साहित्य चिकटलेलं असतं त्यामुळे ते पसरायला अवघड जातं, तर काय करायचं एक प्लेन बुडाची वाटी घ्यायची आणि वाटीने हे मिश्रण छान एकसारखं असं मस्त पसरवून घ्यायचं। त्यानंतर तासभर तरी हे वडी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि बाहेरच ठेवायचे, काही आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही। 2 तासानंतर काय करायचं, असा हा आपला भिंगरीचा चम्मच असतो शंकरपाळ्या वगैरे कापण्याचा, किंवा सुरी असेल, चाकू असेल, त्याने तुम्हाला सोपं जात असेल तर त्याने आपल्याला ह्या अशा वड्या एकसारख्या कट करून घ्यायच्या। तुम्ही चौकोनमध्ये किंवा कतलीच्या शेपमध्ये सुद्धा ह्या कट करू शकता आणि तुमच्याकडे असेलच तर ह्याच्यावरती तुम्ही सिल्वर पेपर सुद्धा लावू शकता, त्याने सुद्धा आणखी छान दिसायला छान दिसतात आणि चव तर ह्या वड्यांची खूप छान लागते। आपण ह्याच्यामध्ये काजूचं पावडर टाकलं आहे ना त्याच्यामुळे ह्याची चव खूपच भारी लागते। आणि ह्या अशा सगळ्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता 1 तासच मी ठेवलं होतं, आणखी एखादा तास ठेवलं असतं तर आणखी थोड्याशा अशा मस्त निबर होतात ह्या। आता ह्याच्यातली एक तुम्हाला काढून दाखवते, मस्त अशा सहजच ह्या वड्या निघत आहेत, अजिबात तुटत नाही, काही नाही आणि टिकतात सुद्धा ह्या बरेच दिवस। इथे बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या वडीचं टेक्स्चर बघा किती छान आहे आणि चवीला सुद्धा खूप छान झाल्या आहेत। इथे माझ्या सगळ्या वड्या मी ह्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या। याच्यावरती सजवण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप घातले, तुमच्याकडे असतील तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। ह्याच्यावरती तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालू शकता।
ते 10 दिवस ह्या वड्या जशाला तशा राहतात, अजिबात खराब होत नाहीत. नेहमी नारळाचं काय बनवायचा प्रश्न पडत असेल तर ह्या अशा नारळाच्या वड्या एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.